धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा धारावीकरांनी इशारा दिलेला आहे। अदानी हटाव धारावी बचावसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे। धारावी बचावसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे। तुम्ही बघू शकता प्रचंड मोठ्या संख्येने धारावीकर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण यांनी पुकारलेलं आहे। बघा, आमचा मुद्दा आहे, आम्हाला विकास हवा आहे, आम्हाला झोपडपट्टीमध्ये राहायचं नाही, पण या अदानीवर भरोसा नाहीये। कारण की का आमच्या मागण्या 500 स्क्वेअर घर प्रत्येकाला भेटलं पाहिजे। ज्या सेक्टरमध्ये आमचे घर आहेत त्या तेच घर भेटलं पाहिजे। हे व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट असल्यामुळे आम्हाला पात्र अपात्र मधच्या भानगडीत टाकू नका, कारण हे अपात्र करून आम्हाला धारावीच्या बाहेर 70% 80% अपात्र करण्याचा यांचा षडयंत्र आहे। महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या काळामध्ये जे येईल ते आमच्या बरोबरच असेल, धारावीकरांच्या बरोबरच असेल आणि हे सरकार जे आहे हे अदानीच्या बाजूने असल्यामुळे आम्हाला हा संघर्ष करायला रस्त्यावर उतरावं लागतंय आणि हा संघर्ष आम्ही प्रचंड टोकाला नेणार आहोत। जोपर्यंत धारावीतल्या लोकांना 500 चौरस फुटाचं घर तेही धारावीतच मिळत नाही, दुकानाला दुकान घराला घर मिळालं पाहिजे। पात्र अपात्राची अट आम्हाला मान्य नाही। धारावीतला प्रत्येक माणूस जो धारावीत त्याचं लिगली घर आहे त्याला घर दिलं पाहिजे, 500 स्क्वेअर फीटाचं घर, आणि तो ज्या सेक्टरमध्ये आहे त्या सेक्टरमध्ये त्याला घर मिळालं पाहिजे। एक तर त्यांनी मास्टर प्लॅन अजूनपर्यंत दिला नाही ते, आणि इलिगली ते आज जे पोलीस स्टेशनची पोलिसांना परेड करण्याची जागा आहे, जे आमचं उद्याचं भवितव्य आहे ते भवितव्य आज धोक्यात घालतायत। ते परेडची जी जागा आहे तीच तिथे भूमिगत करतायत। त्यांच्याकडे धारावीने एकही फूट जागा आजपर्यंत त्यांनी प्रस्थापित केली नाही। जर त्यांच्याकडे जागा नसेल तर त्यांनी सरकारला वेटीला धरून पोलिसांची जागा हातात घेतली आहे आणि ती पोलिसांच्या जागेवरती त्यांचं उदाहरण द्यायचं, आम्हाला त्याचा विरोध आहे। कॅमेरामॅन कुणालसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।